वरदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। खूपच छान। रसिक हो, मराठीमध्ये प्रत्येक कलेला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये अभंग असो, भारुड असो, ओवी असो, तसेच मराठी साहित्यामध्ये देखील वेगवेगळे प्रकार आहेत। त्यापैकीच एक प्रकार आता आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत। तर आपल्या समोर सादर होत आहे एक पात्री अभिनय। मी रजनी जोशी, मी आपल्यासमोर सादर करत आहे अभय पैर लिखित मराठी असे आपुली मायबोली। विघ्न विनाशक सिद्ध गणेशा, सकल कलांच्या ईशा, तुझ्या कृपेने खेळ रंगू दे, वंदन तुझे श्री गणेशा। भाषा वाद हे बहु गाजले, इंग्रजीसह हिंदी माजले, तुझ्या दर्शने त्यांना कळावी मराठीची परिभाषा। स्टाईल वाढली, धुंदी वाढली, अशुद्धतेची गती वाढली, तुझ्याच मार्गे मूल्य कळावी, भाषेची जगदिशा, भाषेची जगदिशा। कथा नाही काल्पनिक ही वास्तव हे तर भाषेचे, माय बोलीला विसरून सारे इंग्लिश विंग्लिश बोलण्याचे। ग ग ग ग इंग्रजीचा अभ्यास येते का, इंग्रजीचा अभ्यास येते आणि हिंदीलाही माने, मराठीच का तुझा वागणे, मराठीच का बोले। ग ग ग ग शोधू कारण करू मीमांसा, आपण शोधू कारण करू मीमांसा, शोध घेऊया साऱ्या माग, उपाय शोधून भाषेवरी बोल मराठी सुलभ मनाने। ग ग ग ग आई 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 ऐक ना, आज मला इंग्रजीत 20 पैकी 15 मार्क्स मिळाले। स्पीक इन इंग्लिश, स्पीक इन इंग्लिश। यू आर अ कॉन्व्हेंट स्टुडंट। पण आई, मी नेहमी इंग्रजीमधूनच बोलतो ना, निदान तुझ्याशी तरी मला मराठीत बोलू दे। नो नो, व्हेरी बॅड। आणि तुला किती वेळा सांगितलंय रे, मला आई नाही मम्मी म्हणायचं, नाही तर मारे ना आता मी तुला। पण आई, बाबाच म्हणतात आई म्हणायचं म्हणून। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वराचं अस्तित्व म्हणजे आई, आणि मम्मी म्हणजे थडग्यातून बाहेर आलेलं भूत। जास्त अभ्यास केलीस ना तर आता थोबड फोडेल। आईची जागा मम्मीने घेतलीये, बाबाच झालंय डॅड। अहो, आईची जागा मम्मीने घेतलीये, बाबाच झालंय डॅड। मराठीची लाज मराठी माणसा, इंग्रजीचं लागलंय याड। रेल्वेत इंग्लिश, हपिसात इंग्लिश, अहो काय सांगू तुम्हाला, रेल्वेत इंग्लिश, हपिसात इंग्लिश, सगळीकडे इंग्लिश फॅड। मराठी भाषा शोधता शोधता माणूस झालाय मॅड, माणूस झालाय मॅड। नाही सांगितलं का एकदा, बंड्याला मराठी शाळेतच घालायचं, त्याला मराठी शाळेतच घालायचं। शी बाबा, एवढे कसे हो तुम्ही मागासलेले, काळ किती पुढे चाललाय आणि तुम्ही अजून इथेच। तो शेजारच्या जोशांचा बंटी बघा, इंग्रजी शाळेत जातो। आता जर बंड्याला मराठी शाळेत घातला तर ती जोशीन हसेल नाही माझ्यावर। शी बाबा, काय हो तुम्ही पण। अच्छा, म्हणजे ती तुला हसेल म्हणून बंड्याला इंग्रजी शाळेत घालायचं। तू आणि मी कुठे शिकलो ग, मराठी शाळेतच ना। आणि काय गो, त्याला इंग्रजी शाळेत घालायला तुला येते का इंग्रजी बोलायला? इंग्रजीची स्पेलिंग तरी येते का विचार। हो, ते मी शिकून घेणार आहे हाटे क्लास मध्ये जाऊन। अरे देवा, म्हणजे आता त्याच्या बरोबर तुलाही शाळेत टाकायचं तर ते काही नाही। आता
मराठी शाळेतच जाणार. अगं अगं ऐक ना, कुठे चालली? पाहिलंत मंडळी काय वाताहत चालली ती. म्हणजे बघा, आई बापाला इंग्रजीतलं ई बी येत नाही आणि पोराच्या बोडक्यावर इंग्रजी दप्तर. ह्यो कोण म्हणायचं आता? अरे रे, काय ह्यो अवतार, केसांचा पाय झुरूक केलं यानं. कोण आपण? काय नाव म्हणायचं? आय एम रॉक. रॉक. आणि बाबाचं नाव? ओ माय फादर्स नेम इज जॅक. मग आडनाव काय? म्या? मैं रॉक. आय एम रॉक मीन्स राकेश. माय फादर्स नेम इज जॅकिसन मीन्स जॅक. आणि आडनाव मयेकर. म्हणजे म्या. अरे म्याकडा, आपलं माकडा. एवढ्या चांगल्या नावाची का वाट लावून राहिलास? यू नो क्या का? क्या का? काका म्हणायचं असेल त्याला, पण इंग्रजीनं त्याच्या तोंडाला वाकडं केलंय आणि जिभेला तोकडं. या यू राईट क्या का? यू नो आम्ही सगळंच नो. तू पुढं बोल, पण मराठीतून येतं पायताना ना हाणेल. ऍक्च्युली यू नो अशा इंग्रजी नावांमुळे ना आपलं इम्प्रेशन पडतं समोरच्यावर, पण मराठी नावांची फारच गुळमुळीत आणि गावंढळ वाटतात. असं? अरे गधड्या, लोकमान्य टिळकांचं नाव बाळ होतं, पण याच मराठी माणसानं तुझ्या इंग्रजांना बाळकडू पाजलंय. आता कुठे जायचं? ऐक तर खरी. काही खरं नाही. काही खरं नाही. कुठं चाललोय आपण? हे कुठेतरी थांबायला हवं, पण कशी थांबवणार आहोत ही भाषेची अवहेलना आपण? दर्जेदार लेखक मराठी वाचन तुम्ही नित्य करा. कवी गीतकार छाने इथे आनंद देती खराखुरा. ऑस्करलाही धडक देती. अहो ऐकलं का? ऑस्करलाही धडक देती चित्रपट जाती दिगंतरा. वळवावी तशी वळणाऱ्या मराठीचा अभिमान करा. तुम्ही मराठीचा अभिमान करा. पण मंडळी, तुम्हाला वाटतं असं होईल? म्हणजे बघा ना, एखादा अनोळखी माणूस आपल्याला भेटला, कसं बोलतो आपण? भाई साहब, घड़ी आपके पास घड़ी है? टाइम क्या हुआ? क्यों, आपके पास घड़ी नहीं है क्या? तसं नाही, मी विसऱ्या. अरे चा, तुम्ही तर मराठी दिसता. हा, मी मराठीच हूं. मला एका मराठीत विचार ना किती वाजलं. मंडळी, संपूर्ण वाताहत चालली. कितीही भाषेची अवहेलना. अहो इतर राज्यात पहा, आपापल्या भाषांना तिथे किती महत्व आहे ते. म्हणजे तिथे साधी पोलीस स्टेशनला तक्रार जरी द्यायची झाली तरी ती त्यांच्या मातृभाषेतून द्यावी लागते. बस झालं, बंद करा हा मूर्खपणा. एवढा वेळ मी आपल्याशी बोलतेय, मला ओळखलत तुम्ही? तुम्ही तरी ओळखलत सर? ताई तुम्ही तरी ओळखलत? काका तुम्ही तरी ओळखलत? काका तुम्ही तरी नाही ना? मी मराठी भाषा, जिला तुम्ही सारे विसरत चाललाय. काय झालं? विश्वास नाही बसत? बघा ना, मी अशी वळते, मी तशीही वळते, वळवावी तशी वळते. म्हणजे मी मराठी भाषाच नाही का? होय, मी मराठी भाषाच, ज्या भाषेनं अनेक नामवंत साहित्यिक दिले, कलाकार दिले, उद्योजक दिले. अहो एवढंच नाही तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महान देशसेवकही दिले. पण आज मीच वणवण भटकते, माझ्या अस्तित्वाचा शोध घेत. अहो हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा आहे, तिचा मान ठेवायलाच हवा. इंग्रजी काळाची गरज आहे, तिचाही स्वीकार करायला हवा. पण एवढं सगळं करण्यात आपल्या मातृभाषेलाच विसरता तुम्ही का? तुमचं काहीच ऋण लागत नाही तिच्यासाठी? शोधा शोधा आपल्या अंतर्मनात मी कुठे सापडते का? अहो शोधा आपली मातृभाषा मराठी कुठे सापडते का? तुम्हाला दिसली का हो मराठी भाषा? तुम्हाला तरी दिसली? तुम्हाला कुठे दिसते का हो रस्त्यात तरी मराठी भाषा? तुमच्या अंतर्मनात बघा ना, कुठे दिसते का मराठी भाषा? शोधा ना मला, मला माझ्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे. शोधा ना मी कुठे दिसते का? शोधा ना मी कुठे दिसते का? तुम्हाला शोधा ना. या पृथ्वी तलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाची भाषा ही
त्याची अस्मिता असते आणि त्या प्रत्येक व्यक्तीची नाळ त्याच्या अस्मितेशी जोडलेली असते. आणि माणूस ज्यावेळेस त्याची अस्मिता जपतो त्यावेळेस त्याची भाषा म्हणजे त्याचं अस्तित्व असणारं कायमच जपलं जातं. सांगितलं जातं माता आणि माती फरक फक्त तसा वेलांटीचा आहे. एकीच्या उदरातून जन्म घ्यायचा आणि दुसरीच्या उदरात जाऊन कायम निजायचं. पण या माता आणि मत या दोघींमधला फरक म्हणजे मातृभाषा असतो, हे लक्षात घ्या. सांगितलं जातं तुकोबांनी जिच्या शब्दांवरती प्रेम केलं होतं, ज्ञानोबांनी जिला अंगाखांद्यावरती खेळवलं होतं, छत्रपतींपासून टिळकांपर्यंत सर्वांनी तिच्यावरती प्रेम केलं होतं, अशी आपली मराठी भाषा. सांगितलं जाते ही आजची माती असताना मातीच होती, ही आजची माती असताना मातीच होती. क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या रक्ताने हिला सुगंध प्राप्त झाला होता. परंतु आज राजकारणांच्या भ्रष्टाचारांच्या एक पाणी मिसळलं आणि मातीचा चिखल झाला. ऐकलं होतं निर्णय चुकतात आणि जीवन चुकलं जातं, आयुष्यातील निर्णय चुकतात आणि आयुष्य चुकत जातं. पण आज मातीचीच माती झालेलं पहिल्यांदा पाहतोय. आणि ज्यावेळेस अशी मातीची माती होते ना त्यावेळेस मातृभाषेची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, सांगितलं जातं मराठी भाषा पळवावी तशी पळते, वळवावी तशी वळते. पण या वळवा वळवीच्या आणि पळवा पळवीच्या आपल्या कारस्थानामध्ये मराठी भाषेलाच आपण पळवून लावण्याचं काम करतोय. एक छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो. आपण ज्यावेळेस व्हॉट्सअपवरती बोलतो ना, आपली कोणी प्रियसी वगैरे असेल, एखादी चांगली जवळची मैत्रीण असेल की म्हणजे तुमच्या काळजाजवळ राहणारी, आपण इंग्लिशमध्ये बोलतो ना तिला, म्हणजे तिला जास्त समजावं असं, आय मिस यू लॉट. पण जर हा शब्द तुम्ही जर मराठीत बोलला ना, खरंच प्रिय मला तुझी खूप आठवण येते, हे काळजाला भिडलं जातं. आणि माझं सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही इंग्रजीचा उपयोग करा, नाही असं नाही, ही जागतिक भाषा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही एकमेकांशी संवाद साधता त्यावेळेस तुम्ही तो मराठीतच करावा. कारण ज्यावेळेस मराठी डायरेक्ट काळजाला भिडणारी भाषा आहे. आणि प्रत्येकाची ज्याप्रमाणे सांगितलं जातं ना, आईची भाषा जी असते तीच तिच्या मुलाची असते. आणि मराठी भाषा ही आपली आई आहे आणि त्या आईचं संवर्धन आपण केलं पाहिजे. धन्यवाद. खूपच छान असं मराठी भाषेचं विश्लेषण इथे माझ्या मित्राने तुम्हाला सांगितलं आहे. तरी आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मान्यवर हो आणि रसिक हो, आजच्या आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण माणसाने कसं जीवन जगायचं हेच विसरून गेलो आहे. म्हणजे आपण काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, ह्याचं पण थिंकिंग आणि ह्याचा सुद्धा विचार आपण करायचं विसरलो आहे. आणि ही सुद्धा एक कला आहे आणि ती आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या मानवी एक वेगळाच प्रकारचा मनाची तयारी करावी लागते. माणसाच्या मनाला एक तयारी करावी लागते की आता आपल्याला पुढे काय पाऊल टाकायचं आहे. रसिक हो, आता आपल्या समोर आम्ही एक संगीत रचनेचा कार्यक्रम सादर करणार आहोत. तत्पूर्वी मी आपणाला जे संगीत रचनेचा कार्यक्रम सादर करणार आहे त्या सादरकर्त्यांची ओळख करून देते. आता आपल्या समोर इन्स्ट्रुमेंट वादक जे बसलेले आहेत त्यांची ओळख मी तुम्हाला सर्वांना करून देते. गिटारावर आहेत अवधूत बोंबारकर, कीबोर्डवर आहेत अभिषेक मेस्त्री, ढोलकी आणि तबला प्रथमेश धुमाळ आणि ऑक्टोपॅडवर आहेत प्रितेश. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर सुगम संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि गायक कलाकार आहेत सिद्धेश जाधव आणि पद्मजा पाटील. तरी मी या दोन मान्यवरांना स्टेजवर येण्याची विनंती करते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. हे भारतातील पश्चिम भागातील एक राज्य आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात विकसित असं राज्य आहे. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि त्यानंतर मराठ्यांनी आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. 1 मे 1960 ला कोकण, मराठवाडा, पश्चिम, दक्षिण व उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे विदर्भ एकत्र येऊन महाराष्ट्राची रचना करण्यात आली. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्रात अनेक दुर्गे व किल्ले आहेत. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग ही त्यापैकी काही उदाहरणे. महाराष्ट्राचं लोकसंगीत प्रसिद्ध आहे. गोंधळ, लावणी, भारुड, पोवाडा हे प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराष्ट्रातीलच आहेत.
गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, होळी, गुढीपाडवा, शिवजयंती असे अनेक लोकप्रिय सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. अशा या गौरवशाली महाराष्ट्राला वर्णवण्यासाठी आपल्या समोर एक आता पुढील गीत सादर होणार आहे. बहु असोत सुंदर संपन्न ही महा. बहु असोत सुंदर संपन्न की महा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहुसुत सुंदर संपन्न की महा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. बहुसुत सुंदर संपन्न की महा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. प्रियमुचा एक महाराष्ट्र देश हा. गगन भेदी